सांगितलं होतं की माझ्या तुळशीपाशी भटकू नकोस, तुझी सावली जरी पडली ना तरी ती करपेल म्हणून? पहिला सगळीकडे तुझा उधू चाललं, हा? मुद्दाम केलंयस तू, मुद्दाम केलंयस आमचं नाव धुळीला मिळावं म्हणून. अशी नाही सोडणार मी. काय चाललंय? तुम्ही सगळे वाईट आहात. तुम्ही काजीला मारलं, मला मारलं. मी नाही मारेन मी तुम्हाला. मी मारेन मी. ऐका माझं, ऐका. सोड मला. थांबा. काय करताय तुम्ही? थांबा. बघा, तुम्हाला माझी शपथ. काय करताय तुम्ही? मोठे ते तुमच्यापेक्षा. मोठ्यानं कोणी असं मारतं का? मग ते तुला का मारतात मग? माफी मागा यांची. मी नाही. आई, बाबा, काही बोलू नकोस. नवऱ्याला सांभाळ तुझ्या. कामिनी, चल. अहो का केलं तुम्ही असं? सरिता, ए सरिता, काय सकाळी सकाळी कुठे गेली होतीस? आईंसोबत तुळशीला पाणी घालायला गेले होते. वा, याला म्हणतात संस्कार. हे बघ सरिता, ते आईकडनं ना पूजा वगैरे सगळं शिकून घ्या. सगळे संस्कार करेल ती तुझ्यावरती एकदम व्यवस्थित. आणि हो, एक महत्वाची गोष्ट काय ना, पती म्हणजे परमेश्वर आहे, गॉड. समजलं? त्यामुळे त्याची गॉड सारखी कायम पूजा करायची. सरिता, सकाळी सकाळी ना तू सॉलिड ब्युटिफुल दिसते. अरे खरंच एकदम गॉड प्रॉमिस. तुला खरं सांगू सरिता, आपल्या मनामध्ये जी आपल्या बायकोची फिगर होती ना, एकदम परफेक्ट फिगर. एकदम तू तशीच आहेस, शेम टू शेम, काय पण फरक नाही. म्हणजे तुझं आपल्याशी लग्न झालं ना, आपल्याला असं वाटतं की आपण एकदम त्या स्वर्गातच गेलो की काय. अरे तुझा आपल्यावर विश्वास नाही बसत का? आपण शपथ घेऊन सांगतो ना, तुझी शपथ. सूर्य काय हे? रागवलीस तू? हे बघ, आय माय सॉरी या. म्हणजे ते काल रात्री आपली थोडी हटली होती आणि त्यात ते ड्रिंक पण जरा जास्त झालं. पण ते काय करणार ना, ते सगळं. ते काय? जाऊ दे, ते काय महत्वाचं नाही. पण खरंच म्हणजे आता तू मला सांग, माणसं कोणाशी भांडतात, का भांडतात? ते त्याच्याशीच भांडतात ज्याच्यावरती लव असतं. आणि आपलं तुझ्यावर एकदम सॉलिड लव आहे, एकदम सॉलिड लव. लाजलीस 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 लाजली. या ये विना बात. सरिता, तू लाजलीस ना,
की सॉलिड ब्युटिफुल दिसत्या. पुरे आता अरे वा, म्हणजे तू आपल्याला माफ केलंस है ना. हा, अरे प्रेम असावं तर असं. आणि आता प्रेम आहे म्हटल्यावर या नको, कोणीतरी येईल. अरे कोणी येत नाही. कोणी बघितलं तर? कोणी बघणार नाही. कोणीतरी येईल. अरे ए सरिता. साहेब तुम्ही काहीही म्हणा पण खरंच कमालच झाली अगदी. अहो कोणालाही आजपर्यंत ठाऊक नसलेलं भिरा गाव पेपरात झळकलं. आणि तुम्हाला तर अभिमान वाटायला पाहिजे साहेब, तुम्ही या गावाचे इन्स्पेक्टर. पण मला एक कळत नाही, ही काशी कधी गावाच्या वेशीबाहेर गेली नाही, ती थेट गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचली कशी? कौतुक करावं लागेल ना त्याचं. नाही नाही म्हणजे मला पण कळत नाही ती गृहमंत्र्यापर्यंत पोहोचली कशी. गृहमंत्री तिला भेटले, तिचं नाव घेतलं, तिचं अभिनंदन केलं, संपलं ना. पेपरात फटकन फोटो छापून आला तिचा. आणि आपण बसलो इथे पोलीस स्टेशन मध्ये. काय जंत्रे साहेब, आता बाप्पाजींचं काय? पेपरात छापून आलंय की काशीनं बयोला भाविन होण्यापासून वाचवलंय. मग त्या दिवशी गृहमंत्री काय बोलले ते ऐकलात ना? का कानात बोटं घातली होती? अपर साहेब रागवते कशा बाई. बरं आता बाप्पाजींचं काय? बाहेर येणार आहेत की आताच राहणार आहेत? हे बघा, एक जबाबदार अधिकारी म्हणून मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही. कदाचित सुटतील, कदाचित नाही सुद्धा. पण काही अंदाज? अरे अंदाज सांगायला हे काय हवामान खातं आहे काय? पोलीस खातं आहे. तेव्हा तुम्ही निघा, नसत्या चौकशा करू नका. चला निघा. पेपरात छापून आलाय म्हणे. आता दोघही निघा, नाही तर दोघांना आतमध्ये टाकी ना बाप्पाजींची सेवा करायला. भिरागावचं पेपरात नाव काय झालं, सगळ्यांची तोंड सुटली. अजून ओळखलं नाही तुम्ही या जंत्रेला. काशी तुला लागलं खूप? नाही हो, उलट आज मला खूप समाधान आहे. माझी बयो वाचली, तिचं आयुष्य आता सुरळीतपणे सुरू होईल. हा, खूप लागलं का हो तुम्हाला? हं? नाही ग, काहीच लागलं नाही. मला हेच तुमचं खूप आवडतं. कितीही काही झालं ना तरी तुम्हाला त्याचं काही वाटत नाही. पण खरं सांगू काशीताई, मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतोय. तुमचं कौतुक कसं करू मला कळत नाहीये खरंच. आजपर्यंत सगळ्यांनी खूप शोषित, खूप अन्याय सहन करणारी काशी बघितली. पण आज पहिल्यांदा काशीताई, आज पहिल्यांदा मी अन्यायाविरुद्ध लढणारी काशी बघितली. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू काशीताई, सिरियसली. अगं, मला हे सगळं करणं गरजेचं होतं ग. नाहीतर ज्या जागेवर माझी आई होती त्या जागेवर आज भयो असते. उद्या आणखीन कोणी असतं. अगं, कुठे ना कुठेतरी हे थांबायलाच हवं होतं. बाप्पाजी सारख्या माणसाला धडा शिकवणं गरजेचं होतं. म्हणूनच काशीताई मला तुमचं खूप कौतुक करावं असं वाटतंय. खरंच आज मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. काशीताई, मला तुम्हाला खरंच काहीतरी द्यावं असं वाटतंय. पण आय एम रिअली व्हेरी सॉरी.
माझ्याकडे तुम्हाला द्यायला खरंच काय नाही. अगो वेडी आहेस का? तुझं प्रेम आहे, तुझी आपुलकी आहे, तुझा पाठिंबा आहे. अजून काय हवंय मला? हे सगळं तर आहेच. काशीताई, मी तुमच्या सोबतच आहे. पण तुम्हाला खरंच वाईट वाटणार नसेल ना, तर मी पळते. आई आल्या तर उगाच आकांतांडव होईल. हं? काय झालं? काय बघताय तुम्ही? इश. मग सरिताने केलं ते. काय सुदेश असं एकटाच बसलायस? नाही काही नाही बाबांची वाट बघतोय. ते आदित्यला भेटायला त्याच्या क्लिनिकमध्ये गेलेत. का? बाबांना थोडं बोलायचं होतं आदित्यशी गीताच्या ट्रीटमेंटबद्दल. अरे या सगळ्या गडबडीत तुला एक विचारायचंच विसरून गेलो. नाही म्हणजे तू ड्युटीवर पुन्हा कधी जॉईन होतोयस? म्हणजे तुझी सुट्टी संपत आली असेल ना? उद्या जॉईन व्हायचंय. ही बच्चे कंपनी कुठे दिसत नाहीये? अरे सकाळपासून त्याची चिवचिव सुद्धा ऐकली नाही. आहेत, खेळतायत बाहेर. अण्णा, मी विचार करतोय निनाद आणि कुहू या दोघांना उद्या सकाळी सुमन आत्याकडे सोडून ये. म्हणजे 3-4 दिवस राहू दे त्यांना तिथेच. का पण? दोन्ही मुलं घरात असली ना की सतत गीताजवळ राहण्याचा हट्ट करतात. आणि मग ती विचित्र वागली, असंबद्ध बोलायला लागली, ओरडायला लागली ना की खूप घाबरतात. हो, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन ना दमलोय मी अण्णा. नाही खरंच, त्यांनी काही दिवस गीतापासून दूर राहणंच योग्य आहे. गीता कुठं आहे? झोपले आतमध्ये. अण्णा, मला ना गीताबद्दल काही कळेनासच झालंय. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. मी ट्रेनिंग वरून जेव्हा जेव्हा फोन करायचो ना तेव्हा अतिशय नॉर्मल बोलायची ती माझ्याशी. तिच्या आवाजावरून असं कधीही वाटलं नाही की तिला कुठला आजार आहे, कुठला स्ट्रेस आहे. आणि मी परत आल्यानंतर अचानक सायकॅट्रिस्ट काय, ट्रीटमेंट काय, शॉकिंग आहे सगळं. सुदेश, तुलाच काय, अरे घरातल्या प्रत्येकालाच हा धक्का बसलाय. पण ही गोष्ट आपल्या वेळेवर लक्षात आली, त्यामुळे आपल्याला ट्रीटमेंट सुरू करता आली. शिवाय आपला आदित्य तिची केस हँडल करतोय म्हटल्यावर चिंताच नाही. ते तर आहेच. पण एक सांगू अण्णा, गीताशी बोलल्यानंतर आदित्यही खूप टेन्स्ड वाटला मला. आपल्या कोणाशी काही बोललाही नाही तो. गीतेला कुठला गंभीर आजार तर? हे बघ, आदित्यने आपल्याला तसं काही सांगितलंय का? नाही ना. अरे मग का आपण उगाच त्याचा विचार करून नर्वस व्हायचं? गीताला आपण कुठलाही स्ट्रेस द्यायचा नाही, तिला खुश ठेवायचं, बोलतं ठेवायचं, एवढंच आपल्या हातात आहे. आणि ते आपण करायचं. हे बघ, आता तिची ट्रीटमेंट सुरू झाली ना, मग आता ती नक्की बरी होईल. बी पॉझिटिव्ह यार. अरे ती नक्की बरी होईल. काय होप सो अण्णा. कोयना
कोयना लवकर बाहेर ये. काय झालं बोंबलायला? तसं ओरडण्यासारखं झालंच नाही का? काय झालं? अरे हा पेढा घे आणि तोंड गोड कर. अहो पण झालं तरी काय? आनंद आहे. आपल्या गावाचं सगळीकडे नाव झालंय. गावाच्या इतिहासात प्रथमच बाप्पाजींना अटक झाली आहे आणि ती सुद्धा फक्त काशीमुळे. पेपरात आपल्या गावाचं नाव छापून आलंय. शूटिंग वाले सुद्धा आलेत गावात. या बया, आपल्या गावात शूटिंग होणार? हो. मग जरा मी आले की जाऊन. हा म्हणजे तुला मिरवायचंय तर हे बरं आहे. काशीने सगळी कामं करायची आणि गावाने मिरवायचं. तिच्यापासून काहीतरी शिका. हे बघा, एवढं काही कौतिक करायची गरज नाही तिचं. आणि स्वतःच्या बायको समोर दुसऱ्या बाईचं कौतिक करायचं नसतं कधी. का नको? का नको? अगं कौतुक करण्यासारखं केलंय तिने. जयश्रीबाई असत्या ना तर किती खुश झाल्या असत्या. आनंद झाला असता त्यांना. असं कसं? नाही म्हणजे काशी तर जयश्रीबाईंची मुलगी नाही ना व? तुम्हीच म्हणता ना काशी कुणा मोठ्या माणसाची मुलगी आहे म्हणून. हो ना, जरा हळू 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 बोल. कुणी ऐकलं ना तर माझा जीव घेतील. हळूच विचारते. मला सांगा, काशी जयश्रीबाईंच्या पोटची तरी हाय का? काय विचारते मी? काशी जयश्रीबाईंच्या पोटची तरी हाय का नाही? नाही. म्हणजे कोयना काशी एका मोठ्या माणसाची मुलगी आहे. तिचे आईबाप वेगळे आहेत. जयश्रीबाईंनी तिला यशोदेप्रमाणे प्रेम दिलं, पोटच्या पोराप्रमाणे वाढवलं. कोयना यापेक्षा जास्त मी तुला काही सांगू शकत नाही. काशी जयश्रीबाईंची मुलगी नाही, कुणा मोठ्या माणसाची मुलगी आहे. तिच्या आईबाप तिकडं, ती जयश्रीबाईंकडं. काहीतरी भानगड नक्कीच आहे. मला कळायचं. पाणी आता डोक्यावरून जायला लागले. हे असंच चालत राहिलं ना तर ती काशी आपल्या डोक्यावर मिरावटाला कमी नाही करणार. ते काही नाही. तुम्ही आता काय तो सोक्ष मोक्ष लावाच आणि त्या दोघांनाही घराबाहेर हाकलून लावा. काय? संजयला घराबाहेर काढू? येण्यासारखं बोलू नकोस. संजय आहे म्हणून आपण या घरात आहोत. मला जर घराबाहेर काढलं ना तर 2 दिवसात आपण सुद्धा रस्त्यावर येऊ. मग त्या काशीला घराबाहेर काढा. त्या काशीमुळे संजय माझ्या अंगावर धावून आला ना, तिलाच हाकलवून लावा. कामिनी, काशी आता पूर्वीची काशी राहिलेली नाहीये. देवळात त्या दिवशी जो काही तमाशा झाला ना, त्यामुळे ती गावातच नाही देशात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आता तिचं जर काही बरं वाईट झालं तर ते आपल्या अंगावर शेकू शकेल. त्यामुळे जरी आवडलं नाही तरी तिच्याशी जपूनच वागायला हवं. कळलं? जपून वागायचं म्हणजे काय? उद्या ती आपल्या डोक्यावर बसेल तर बसू द्यायचं तिला? काही बोलायचं नाही? कामिनी, अगं तुला कळत कसं नाही? मी तुला आधीही सांगितलंय, राजकारणातलं पथ्य नेहमी वापरायचं. वारा फिरेल तशी पाठ फिरवायची. मला मान्य आहे, बयोचं प्रकरण काशीनी सगळ्यांसमोर आणून मोठी चूक केलेली आहे. पण म्हणून तिला सरळ मार्गाने नाही शिक्षा द्यायची. हे सगळं बोलताना तुम्हाला सोपं वाटतंय, पण अशाने काशी डोईजड होईल त्याचं काय? आणि तो संजय, त्या काशीमुळे आपल्याशी कसा वागतोय पाहताय ना तुम्ही? कधी कधी तर वाटतं मरू दे ती प्रॉपर्टी. यांचा हा त्रास सहन करण्यापेक्षा ना मारून टाकावं त्यांना. मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. हे सगळं इतक्या सहज गमावण्यासाठी इतकी वर्ष आपण संजयला सांभाळला का? तुझ्या लक्षात आहे ना, सुदामा दादांनी त्याच्या बिलमध्ये काय लिहून ठेवलंय? संजयला मूल झाल्यानंतर मग जर काही संजयचं बरं वाईट झालं, संजयचे गार्डियन म्हणून सगळी प्रॉपर्टी आपल्याला मिळेल.
त्यामुळे आणखी थोडे महिने कळ काढ. एकदा का संजयला मूल झालं की मग पण ते मूल काशीलाच व्हायला पाहिजे असं कुठे लिहिलंय? समजा काशी मेली तर कामिनी, काशी मेली तर संजयचं आपल्याला दुसरं लग्न लावावं लागेल. ते लग्न आपण एखाद्या गरीब भापड्या, अर्थातच आपल्या पसंतीच्या मुलीशी करू. काशी